साबरतंत्र व साबरी विद्या. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं जे नाथ संप्रदाय आहे, जे नाथांची भक्ती करतात, ही खूप आणि खूप श्रेष्ठ भक्ती आहे. परंतु आज कुठंतरी काहीतरी वेगळा दृष्टिकोन प्रत्येक भगवंताला माणसाचा बघण्याचा झाला आहे. मित्रांनो, साबर विद्या, ही साबर विद्या नाथांना कोणी दिली? ही साबर विद्या माता भगवती आदिमाया आदिशक्ती जगदंबेने नाथांना विद्या प्रदान केलेली आहे. नाथांनी कुठलेही जे मार्ग आतापर्यंत कुठलीही सेवा जी प्राप्त केली आहे ती भक्ती मार्गातून प्राप्त केलेली आहे. प्रत्येक नाथांचं एक अनन्य साधारण महत्व आहे. एक अनन्य नवनारायणाचं रूप असणारे हे नाथ आहे. नाथ संप्रदायामध्ये किंवा नाथ विद्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा अघोरी विद्येचा प्रयोग किंवा एखाद्याचा विनाशकारी प्रयोग असं कुठंच वर्णित केलेलं नाही. नाथांनी फक्त भक्ती मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाथांनी नवनारायण रूपात येऊन आपल्याला सर्वांना भक्तीचा मार्ग सांगितलेला आहे व प्रत्येक साधना किती कठोरतेने केली जाते, प्रत्येक जप तप किती कठोरतेने केले जातात, असं या नाथांचं एक महत्व आहे. नाथ पंथी किंवा जे नाथांची साधना करतात त्यांनी देखील तेवढंच कठोर साधनेत असावं, तेवढंच कठोर पथ्य पालनामध्ये असावं व पुरुष तत्व असून प्रत्येक तत्वाचा सन्मान व प्रत्येक तत्वाचे महत्व जाणणारा हा नाथपंथ आहे. या नाथपंथाला शतशत नमन आणि शतशत कोटी कोटी माझा नमन आहे. परंतु जर असं कुठं तुम्हाला घडत असेल किंवा दिसत असेल की नाथपंथाबद्दल तुम्हाला नाथ अघोरी आहेत किंवा एखाद्याच्या वाईट कर्मापासून एखाद्याचं वाईट कर्म या नाथ साबरी विद्येतून केलं जातं, तर असं कधीच होऊ शकणार नाही. नाथांना कुठल्याही प्रकारची अभद्रता कधीच आवडत नव्हती. नाथांचा नियम जो होता तो कडक होता, कठोर होता आणि त्यांचा जो तेज होता तो 100 सूर्यांना मावळणारा, 100 सूर्यांना देखील फिका पाडणारा होता. म्हणून नाथ संप्रदायाच्या अनुयायींनी सेवा, ध्यान, गुरु शिष्य परंपरा या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. कुठल्याही अघोरी तांत्रिक विद्येकडे न जाता सेवा मार्गातून भगवान नाथांची आपण सेवा करावी. त्यांचं तंत्र बी तेवढं अवघड आहे आणि मंत्र बी तेवढं अवघड आहे. म्हणून नाथ संप्रदायाच्या नाथ अनुयायींनी ज्या ज्या विधिवत गुरुने मार्ग दिले आहे त्याच गुरूंच्या मार्गावरती अवश्य चालायचं आहे. कारण की गुरुपंथ श्रेष्ठ असणारा हा नाथपंथ आहे. ओम काली जय भवानी.